नमस्कार। सोमवार ते शनिवार सर्वांनाच पडणारा प्रश्न म्हणजे डब्यावरती कुठली भाजी बनवावी। तर आज आपण टिफिनसाठी अगदी सोपी, कमी टायमामध्ये तयार होणारी, त्याचबरोबर चवीला अतिशय टेस्टी अशी भाजी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ते 250 ग्रॅम पत्ताकोबी। आता आपल्याला ही पत्ताकोबी कट करून घ्यायची आहे। तर इथे मी पत्ताकोबी कट करून घेतलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर यामध्ये टाकूया 1 चमचा जिरं, लसणाच्या ठेचून घेतलेल्या 10 पाकळ्या आणि आता आपल्याला हे लसणाला गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकूया चवीनुसार लाल तिखट, हळद आणि हे परतवून घेऊ। तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता आणि हे परतवल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण टाकलेलं तिखट जळणार नाही। इथं मी थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे। निदान 2 ते 3 तास तरी ही डाळ छान भिजायला पाहिजे, किंवा तुम्ही जर का ही भाजी सकाळी बनवत असाल तर रात्री पण ही डाळ भिजत ठेवली तरी चालेल। तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे। आता आपल्याला यामध्ये ही भिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि डाळ थोडा वेळासाठी छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्याचबरोबर चिरून घेतलेली पत्ताकोबी आपल्याला पाण्यामध्ये टाकून एकदा छान धुवून घ्यायची आहे। आपली हरभऱ्याची डाळ शिजलेली आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया पत्ताकोबी आणि टाकत असताना यातील जे पाणी आहे ते आपल्याला नितरवून घ्यायचे आहे आणि ही भाजी आपल्याला पाणी न घालताच शिजवून घ्यायची आहे। पत्ताकोबी किंवा फुलकोबीमध्ये पाणी टाकून जर का भाजी शिजवली तर त्याची चव व्यवस्थित लागत नाही। त्याचबरोबर भाजीचा वास येतो आणि त्यामुळे खूप साऱ्या लोकांना पत्ताकोबी आणि फुलकोबीची भाजी आवडत नाही। त्यामुळे पाणी न घालताच आपण हे छान शिजवून घेणार आहे। यावरती झाकण ठेवून घेऊ आणि मध्ये मध्ये आपल्याला हे परतवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता यातील जे पाणी आहे ते संपलेलं आहे आणि डाळही छान शिजलेली आहे। आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊ। आता आपल्याला यावरती झाकण न ठेवताच ही भाजी शिजवून घ्यायची आहे। जसं की मी आधी सांगितलं, कोबीच्या भाजीमध्ये पाणी जर का असलं तर त्याची चव व्यवस्थित लागत नाही। त्यासाठी आपल्याला यातील जे पाणी आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे, म्हणजेच भाजी छान थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे। भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे। आता आपल्याला ही भाजी कोरडी होईपर्यंत, म्हणजेच त्यातील पाणी जे आहे ते आटेपर्यंत परतवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता आपली भाजी छान कोरडी झालेली आहे आणि भाजीला तेल सुटायला लागलेलं आहे। त्याचबरोबर डाळ आणि पत्ताकोबी मस्त शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ शकता। माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी टाकलेला नाही। तर अशा प्रकारे आपली अगदी कमी टायमामध्ये त्याचबरोबर अतिशय टेस्टी टिफिनसाठी पत्ताकोबीची भाजी तयार आहे। टिफिनसाठी तर ही भाजी आहेच, पण वरण भात पोळीसोबत साईड भाजी म्हणून पण खायला ही खूप छान लागते।